तुम्हाला कोणाला बघायचं असेल, कोणाला भेटायचं असेल तर जसं राजाला भेटताना किंवा पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना भेटताना मध्ये की नाही त्यांचे पीए किंवा शिपाई ते अडवतात, निश्चित रूपाने त्यावेळी दर्शनावरील कर्माचा बंद असतो म्हणून तुम्हाला तिथपर्यंत सोडत नाही, त्यांचं दर्शन होत नाही. तसं भगवंताचं दर्शन सुद्धा दर्शनावरही कर्माचा बंद झाल्यानंतर भगवंताचं दर्शन होत नाही. तुम्ही शिखरजीला जावा, कुठेही जावा, त्या दर्शनावरनी कर्माचा बंद फिटावा म्हणून हे अर्घ्य आम्ही चढवले आहे की माझं दर्शनावरनी कर्म आहे ते सगळ्या प्रकारचं दर्शनावरील कर्म पूर्णपणे नाश होऊन मला सुद्धा निश्चित रूपानं अनंत दर्शन गुण प्राप्त होईल यासाठी अर्घ्य चढवलंय. आता पुढचं जे अर्घ्य आहे अनंत सुख, अनंत सुखाची प्राप्ती व्हावी. ज्यांनी हे सुखाची प्राप्ती करून घेतली आहे, साधारण सुख नाही, पैसा संपत्ती वैभव जमीन जुमला घर पोरं बाळ हे सगळं साधारण सुख आहे, हे क्षणात येणार आहे, क्षणात निघून जाणार आहे. परंतु भगवंतांच्या जवळ पारलौकिक जे सुख आहे ते पारलौकिक सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी पुढचं अनंत सुखाच्या प्राप्तीसाठी भगवंतांच्या चरणी हे अर्घ्य चढवायचं आहे. लक्षात आलं? अनंत की प्राप्ती हेतु से अनंत सुख गुण प्राप्त सर्व कर्म बंधन विमुक्त सर्व मंगलकारी चमत्कारक श्री चंद्रप्रभा जिनेंद्राय मम अनेक पद प्राप्त देमा अर्घ्यम निर्वामि